हे सुबक, आकर्षक, सुंदर मंदिर आहे शिरबे या गावातील. मंदिराचा एक जयघोष मन प्रफुल्लित करते. शिरबे गावची आपण यात्रा पाहतोय. हे एक पीर साहेब मंदिर आहे. गेले 200 ते 300 वर्ष परंपरा या यात्रेची आहे. या यात्रेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू असेल, मुस्लिम असेल यांचा अतिशय उत्साहाचा सहभाग. जे खासदारपासून कलेक्टरपासून राजकीय क्षेत्रात लोकांचा सहवास आहे, तरी एकत्र आणण्याचं काम हे पीर साहेब मंदिर करत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातील उत्साह. हा उत्साह आपण आत्ता पाहूया. परंतु बैलगाड्यात चढवणं, पायऱ्याहून चढवणं काय असतं, आणि आता बैलगाड्याचं स्वरूप बदलून आता जाग्यावर एक ट्रॅक्टर आलेला आहे. तर बदलत्या काळातील ट्रॅक्टर रूपी बैलगाड्या आपण पाहणार आहोत. म्हणजे ट्रॅक्टर चढवले जातात का नाही हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे होतं का नाही, पण आपण बघूया. चला माझ्या मागे या. मला उरसातील दुकाने, आईस्क्रीम खुणावत होते. मातीचे घरे आता आरसीसी झालेत, पण नात्यातील भक्कमपणा पत्र्याच्याच घरात दिसतो. रस्त्यावर गाड्या, कार्स आहेत. जमिनीवर पाय घट्ट रोवून ठेवणारी माणसं गेली कुठे? हा शोध एका ठिकाणी थांबला. बैलगाड्या चढण्याचा कार्यक्रम आहे. तर इथं सगळी जी माणसं आहेत ती खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या पोळीवरून बैलगाड्या चढतात अशा. आणि गावातील सगळे माणसं येतात, ट्रॅक्टर बिक्टर बैल सजवून आणतात. आणि मुंबई, पुणे, नाशिक इथून सर्वत्र माणसं येतात. खूप मोठी यात्रा भरती. वर्षभर सतत काही ना काही सतावत असलेले प्रश्न काही काळापुरते विसरण्यासाठी चेहऱ्यावर उत्सुकता व काळजी आहे. अखेर एक खेळ सुरू झाला. पूर्वी खेळ केलेला चालू आहे. पीर साहेबाच्या यात्रेनिमित्त झेंड्याच्या पुढं गाड्या चालायच्या. त्यांची 2 बैल होती, गुमान थॅमन. ही बैल बिगर मालकाची गाडी चढायची. भरलेली गाडी असायची, ज्वारीची वगैरे पोती भरून ती चढवायची. असं ते नेतृत्व करत होते पहिले. तेव्हापासून हा सालाबादप्रमाणे आमचं पीर साहेबाच्या यात्रेला खेळ चालू झालेला. शेतीच्या बाबतीत अशी जर मोकळी गाडी जर एकेनं मोहरत चाललं तर आपल्या मनानं पहिलं मागे यायला पाहिजे. मंदिरावरती बैलगाड्या चढवण्याचा उपक्रम हा पहिल्यांदाच बघितला. कौतुकास्पद वाटला. काळ बदलतो हे मात्र नक्की. म्हणून आज बैलाची दावण ट्रॅक्टरने हिसकावली आहे. सालाबादप्रमाणे दरवर्षी पीर साहेबांचा उरूस साजरा केला जातो. या उरसानिमित्त गावातून झेंड्याची मिरवणूक निघते. या झेंड्यामध्ये झेंड्याच्या पुढे पूर्वीपरात चालत आलेल्या या बैलगाड्या चालायच्या. पण आधुनिक काळाखाली आता एक ट्रॅक्टरचा जमाना आला आहे.
मोठा नंबर आहे तुमचा, काय वाटतंय त्याच्याविषयी? एक्साइटेड आहे का? एक्सायटेड, फार एक्सायटेड वाटतंय. परंतु काय भीतीचं वातावरण अजिबात नाही, कारण हे जोशमध्ये काम करणारच आहे. काय याच्यामध्ये कसं आहे की जाऊनही प्रिकॉशन आम्ही घेतोच आहे, परंतु एक लोकांचं सुद्धा जास्त sensitive असल्यामुळे लक्ष देऊन करतायत लोक. आपापली जबाबदारी घेतली आहे प्रत्येकानं. मी नाही, मी पडणार. आम्ही दरवर्षी या यात्रेनिमित्त गावाला येत असतो. बरेच जण मुंबईला असते, ती मुंबईवाली पण पुष्कळ लोक इकडे या यात्रेसाठी डेली येतात. प्रत्येक घरातली सर्व लोक या यात्रेसाठी येत असतात आणि आमचा उरूस इथे मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. पोळीनं बैलगाड्या चढवणे, ट्रॅक्टर चढवणे हे कार्यक्रम इथे सुरूच असतो. आणि आमचा उरूस बघण्यासारखा असतो. जीवनाच्या झगड्यात सुद्धा कितीतरी अडथळ्यांच्या पायऱ्या येतील, त्याला पार करण्यासाठी आत्मविश्वासासारखा ट्रॅक्टर हवा, हे मात्र नक्की. काही क्षणांची विश्रांती घेऊन मी शिरंबेच्या प्रवेशद्वारापासून प्रवास सुरू केला. रस्त्यात साहित्यिक मिरदेव गायकवाड यांच्या कमानीचे दर्शन झाले. सातारा हा शूरवीरांचा जिल्हा ना, मग हे गाव कसं माग? जवानांची कमान पाहून या गावचा असल्याचा माज व गर्व एकाच वेळी झाला. महादेव मंदिर, भैरवनाथ मंदिर व गावच्या ऐक्याचे प्रतीक सांगणारे सार्वजनिक कार्यालय दिसले. घरे, लोक, ओळखीचे अनोळखीचे चेहरे पाहत मेरा कारवा यूं ही चल रहा था. स्वच्छता, प्रसन्नता, स्थिरता या गावात ओसांडून वाहते. याचे कारण असलेले मंदिर म्हणजे पीरसाहेब मंदिर. याच्या जवळच आपण आता थांबलोय. या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकत्र येऊन या पंचक्रोशीतील सर्व मान्यवर या ठिकाणी यात्रेला उपस्थित असणे, नोकर वर्गातील लोक उपस्थित असणे, पाहुणे पै लहान थोर मंडळी सर्व या यात्रेला उपस्थित राहतात. की भैरवनाथ मंदिराच्या समोर दोन्ही साईडनं बांधकाम आहे. मध्येच सेंटरला 5 ते 6 पायऱ्या आहेत. 5 पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्यावरून बैलगाडी चढवली जाते. ही परंपरा आहे.
बाबांच्या तुरबतला प्रदक्षिणा घालतात. साधारण जे पीर साहेब बाबा किती वर्ष झाले शिरम्यात वास्तवाला आले, म्हणजे साधारण काही आमच्या जन्माच्या पूर्वी म्हणजे जवळजवळ 500 वर्षापूर्वीपासून येत आहेत. म्हणजे यात्रेला 500 वर्षाची 500 परंपरा. वर्षी परंपरा आहे ही. आणि ही लोक झोपतात त्याचं कारण काय? हे कसं आहे की बरोबर देव असल्याचं माणसं मानलं जातं ना. श्रद्धा माणसांची श्रद्धा असल्यामध्ये जगाने वाटतात की आपल्या मारले पिढा सगळी त्याच्याबरोबर निघून जावी. शिरंबे गावच्या यात्रेत एक वैशिष्ट्य असं आहे की हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे लोक इथं येतात आणि या यात्रेमध्ये पहिल्यापासून असं स्वरूप मोठं होतं. आतासुद्धा बऱ्यापैकी आहे पण पहिल्यापेक्षा जरा कमी आहे. आणि या यात्रेचं स्त्रिया जास्तीत जास्त स्त्रिया इथं येतात आणि झेंड्याची मिरवणूक होते. मुलं वगैरे असे रस्त्यावरती हे केले जातात. परंपरेनं ते लोक धार्मिक पद्धतीनं ते हे करतात, साजरा करतात. आणि त्यांची एक श्रद्धा आहे यामध्ये की पीरसाहेब नवस केला हे केला तर ते आपल्याला पावतो, नवसाला पावतो. खोडाविडीचा कार्यक्रम असतो. किती वर्ष बघताय तुम्ही यात्रा चालू? आहे आणि ह्यामध्ये जास्तीत जास्त हिंदूच दोघाला देवाला मानतात आणि मुस्लिमही मानतात आणि याच्याबद्दल आमचा म्हणजे मुस्लिम आणि हिंदू लोकांचा फार मोठा एकोपा आहे. यात्रेची परंपरा 200 ते 300 वर्षापासून आहे. या यात्रेचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल हिंदू मुस्लिम ऐक्य. हे ऐक्य पाळूनच या गावचे नागरिक उत्साहानं ही यात्रा साजरी करत असतात. पीर साहेब यांचा आशीर्वाद आमच्यापर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत आमची प्रगती होत राहणार. कॅमेरामन अभिसह संदीप यादव, शिरंबे, कोरेगाव.